संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी निमा व आर्टिलरी सेंटरचा पुढाकार। निमा हाऊस सातपूर येथे स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस सरना यांच्या उपस्थितीत संरक्षण संबंधी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक मिलिटरी स्कूल ऑफ आर्टिलरी व निमा यांच्यातील परस्पर सहकार्य आणि आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत संरक्षण क्षेत्रात औद्योगिक संधी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली। बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मांडलेल्या 5 पॉइंट अजेंड्यातील प्रगतीविषयी माहिती दिली। त्यापैकी 2 प्रमुख मुद्दे मेगा प्रोजेक्ट आणि CPRI लॅबचे उद्घाटन तसेच इंडस्ट्रियल प्रदर्शन केंद्रासाठी जागा उपलब्ध करणे हे केवळ 7 महिन्यात पूर्ण झाल्याबद्दल सविस्तर माहिती दिली। तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकला। या समस्यांच्या सोडवणुकीसाठी यावर्षी निमातर्फे 47 समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक समिती उद्योग क्षेत्रातील विविध समस्येवर उपाययोजना व सोडवणूक करत असल्याचे नहार यांनी आवर्जून सांगितले। संरक्षण क्षेत्रात प्रचंड प्रमाणात व्यवसायाची संधी असल्याने उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले। यानंतर लेफ्टनंट जनरल NS सरना यांनी संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि संशोधन व विकास यासाठी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी नमूद केले की नाशिकमध्ये असलेल्या उद्योगांकडे योग्य क्षमता असूनही डिफेन्स क्षेत्रासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू बाहेरून आयात कराव्या लागतात। यासाठी आत्मनिर्भर भारत उपक्रम राबवण्यात येऊन जास्तीत जास्त काम नाशिक जिल्ह्यातील उद्योगांना कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले। HAL सारख्या मोठ्या उद्योग संस्थांना आवश्यक असलेल्या लहान मोठ्या सुट्या भागांचे उत्पादन नाशिकमधील उद्योगांनी का करू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांनी पुढे सांगितले की नाशिकमधील तरुणाईने या क्षेत्रात स्टार्टअप्स सुरू करून देशसेवेत योगदान दिले पाहिजे व आम्ही तरुणांना प्रोत्साहित व सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले। लेफ्टनंट जनरल सरना यांनी पुढे म्हटले की नाशिकमध्ये आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, औद्योगिक वातावरण आणि जागा उपलब्ध असूनही डिफेन्स क्षेत्रात स्थानिक उद्योजक पुढे येत नाहीत, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे। त्यांनी विश्वास व्यक्त केला की योग्य तंत्रज्ञान आणि संधी ओळखल्यास नाशिकमधील उद्योगांना संरक्षण क्षेत्रात नक्कीच मोठी प्रगती साधता येईल व संरक्षण खाते देखील यासाठी आवश्यक ती मदत करेल। यासाठी गरज भासल्यास निवृत्त झालेल्या संरक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्या अनुभवाचा व शिस्तीचा वापर करून उद्योगांना मार्गदर्शन करण्यास उपस्थित राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले। बैठकीस निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, मिलिंद राजपूत, नितीन आव्हाड, वैभव नागसेठिया, श्रीकांत पाटील, सचिन कंकरेज, नानासाहेब देवरे, रवींद्र पुंडे, दीपाली चांडक, जयश्री कुलकर्णी, प्रशांत जोशी, मयूर तांबे, हेमंत राख, जयप्रकाश जोशी यांच्यासह अनेक उद्योजक आणि संरक्षण अधिकारी, कर्नल नीरज चौधरी, लेफ्टनंट कर्नल रजत शर्मा, प्रशांत पतंगे, व्हायसुरी, व्ही सोनवणे, सागर मटाले आदी उपस्थित होते। स्वागत श्रीकांत पाटील आणि आभार प्रदर्शन मनीष रावल यांनी केलं। It's very intriguing. I don't have answers for this. The artillery home is in Nashik, whether it is School of Artillery or the Artillery Center. But if you see all the gun development, artillery gun is happening in Pune. Why it is Nashik industry, look at it, why there is that Bharat Forge has set up a plant in Pune. The L&T set up a plant in Pune. And so Tata is working in Mumbai and Pune. Why are they not in Nashik? So I think you also need to start, maybe because either they were not getting the relevant people or they didn't look at Nashik as an investment destination. Or maybe land, and I don't think land is an issue whether we Mumbai, Pune or Nashik. You have the land, but why did it come up here? I mean, you got the best of weather here. So maybe is it infrastructure or is it the distance or lack of communication in the sense that both Mumbai and Pune are better connected? Is it nothing because of lack of connectivity? I think that's something that we need to look at as to why none of the defense industries actually came. So I feel that Nashik will have to evolve as a destination. Why is Bangalore developing as a destination? Why everything from the स्टार न्यूज नाशिकसाठी नानासाहेब देवरे।